नमस्कार सर्वांना. शिक्षक मित्र मैत्रिणींनो, पोर्टल शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाचा बदल होतोय आणि ते केवळ शिक्षण विभागाच्या या सुप्रीम कोर्टच्या पिटिशनमुळे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, काय संबंध आहे दोन्हीचा? आयुक्तांची बदली झाली आहे, नवीन आयुक्तांची निवड झाली आहे. याचा पोर्टल शिक्षक भरतीवरती कसा परिणाम होणार आहे? आणि अर्थातच टेट 2025ची परीक्षा होऊन सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि 30 डिसेंबर 2025च्या GR नुसार आजवर टेट पवित्र पोर्टल मार्फत घेतली जात होती. 2017ची असेल, 2022ची असेल, त्याचं सर्व कामकाज हे शिक्षण आयुक्त पुणे यांच्या मार्फत केलं जात होतं. परंतु या GR मुळे आता ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती पोर्टल भरतीवरती कोणता परिणाम होणार आहे? येस, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ऑथेंटिक माहितीसाठी आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. मित्रमैत्रिणींनो, टेट 2025चे सध्या सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे. जवळपास 2 लाख प्लस उमेदवार वाट पाहत आहेत की शिक्षक भरती कधी पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी आम्हाला पसंतीक्रम कधी येतील. हे चालू असतानाच 20 जानेवारी 2026चा एक GR आला आणि त्याच्यानुसार एक लिमिटेड प्रिफरन्सेस आणि एक बिंदू एक भरती असे 2 मुद्दे खूप चर्चेला आले. त्याच्यामध्ये सेमी इंग्रजीची पात्रता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, याच्यावरती परीक्षा परिषदेचे आयुक्त मॅडम आहेत, ओक मॅडम आहेत, यांची सुद्धा आपण भेट घेतली होती. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. आणि त्यांच्या भेटीमध्ये जेव्हा चर्चा झाली होती, याच चॅनलवरती आपण माहिती दिली होती की त्यांचा पूर्णतः विरोध होता एक बिंदू एक भरतीला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एक बिंदू एक भरती जर झाली तर मात्र येणाऱ्या काळामध्ये ही भरती आहे ती कोर्टामध्ये अडकू शकते. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 16 नुसार उमेदवारांचा जो अधिकार आहे प्रमोशनचा किंवा वरच्या वर्गात जाण्याचा, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे एकदम हे अनकॉन्स्टिट्युशनल असणार आहे. तरी सुद्धा एखादी जॉईंट मीटिंग घेऊन आम्ही याच्यावरती फेरविचार करू असं मॅडमनी सांगितलं होतं. आणि त्याच्या संदर्भातलं तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक कुठंही बालुशा वाडे म्हणून सर्च करा, त्याच्या संदर्भातली तुम्ही पोस्टही पाहिली असेल. मित्रमैत्रिणींनो, सध्याचं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या ज्या ओक मॅडम आहे ज्यांच्याबद्दल मी बोलते, आता त्यांची बदली झालेली आहे आणि अर्थातच त्यांच्या ठिकाणी चौथे सरांची निवड झालेली आहे, जे कोल्हापूर विभागाचे उपसंचालक म्हणून काम करत होते, महेश जगन्नाथ चौथेजी. यांचं परीक्षा परिषदेच्या आयुक्त या ठिकाणी त्यांची तात्पुरती निवड करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि ही निवड पदोन्नतीनुसार झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार. याच्या संदर्भातला एक शासन निर्णय आहे, तोही तुम्हाला टेलिग्रामवरती नक्कीच मिळून जाईल. सर नक्की जॉईन करायला विसरू नका. आता हे लक्षात घ्या, आता समीकरण कसं बदलतंय. आणि आजवर या धडाडीच्या ज्या ओक मॅडम होत्या त्यांनी परीक्षा परिषदेचं जे काम सांभाळलेलं आहे ते सांभाळत असताना कधी त्यांनी पार्सलिटी केलेली नाहीये. बऱ्याच आपण घोटाळा, TET घोटाळा असेल किंवा टेट घोटाळा याच्या संदर्भात आपण तुमच्या समोर नेहमी विषय घेऊन आलेलो आहोत, त्याच्या संदर्भात पाठपुरावाही केलेला आहे. परंतु टेट 2025चा जेव्हा निकाल लागला तेव्हा निकालामध्ये डबल कॅन्डिडेट, सिंगल एंट्रीवाले कॅन्डिडेट सुद्धा होते. त्याच्या संदर्भात आपण परीक्षा परिषदेची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना पूर्णतः बाद करण्यात आलं, ते केवळ या ओक मॅडममुळे. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट होती की आत्ता सध्या जे काही रिस्पॉन्स शीट मागवत होता तुम्ही किंवा तुम्हाला नॉर्मलायझेशन झालंय नाही झालंय, आता रिस्पॉन्स शीट म्हणजे आन्सर की मिळालेले आहे, ती गोष्ट जरी गौण असली ती यांच्याचमुळे. आणि अतिशय चौकारभार, खूप चांगली विचाराची पद्धती. आणि तरी तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही चांगलं बोलताय, हे करत असताना सध्या म्हणजे आमच्याही कानावरती घोळ येतो. तर मित्रमैत्रिणी हे लक्षात, चहापेक्षा किटली गरम ही म्हण आहे, ही विसरायची नाही. कारण अशा काही गोष्टी असतात ते अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे काही घोळ झोळ होतही असेल, झालाही असेल, आपल्याकडे पुरावे नाहीत, त्यामुळे आपण हतबल आहोत. परंतु या मॅडमला आम्ही स्वतः भेटल्यानंतर जवळपास 1-1.5 तास यांनी चर्चा केली आणि त्यांच्या पूर्ण कामाचा एक आवाका पाहिल्यानंतर आम्ही थक्क झालो.
आणि ती सुद्धा एक बाई माणूस म्हणून ही सर्व जबाबदारी पेळत असताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा म्हणजे असं थोडंसं एक विमेन एम्पॉवरमेंट मधलं एक वेगळी आम्हाला लकब त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. आता त्यांचा जरी आयुक्त म्हणून इथून त्यांची बदली झाली असली तरी सध्या त्या बालभारती आहे, जे पुस्तक आपण 1 ते 1ली ते 10वी पर्यंत पाहतो, त्यांच्या डायरेक्टर पदावरती त्या काम करतच आहेत. महाराष्ट्रात जे शिक्षण मंडळ, ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्याचं सुद्धा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावरती आहे. त्यामुळे सध्या मात्र आता जी बदली झालेली आहे सी महेश चौते सरांची, ती केवळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे, पिटिशनच्या निर्णयामुळे आणि तात्पुरत्या स्वरूपाची झालेली आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता मुद्द्याचं बोलायचं म्हणजे आपण हे सर्व ऐकतोय ते म्हणजे पोर्टल शिक्षक भरतीवरती याचा काय परिणाम होणार आहे. मित्रांनो, 30 डिसेंबर 2025च्या जी आर नुसार परीक्षा परिषदेकडे सर्व जो टेट 2025चा इथून पुढचा कारभार आहे पवित्र पोर्टलचा, तो वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु आतापर्यंत त्या दोघांमधली कोणतीही जॉईंट मिटिंग झालेली नाहीये. जसं मॅडमला जेव्हा आम्ही भेटलो होतो शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून, तेव्हाही मॅडमने असं सांगितलं होतं की एकदा जॉईंट मिटिंग होईल आणि आमच्याकडे सर्व कार्यभार येईल, परंतु अजूनही तो आलेला नाहीये. आणि आताही आपण पाहताय की येणाऱ्या काळामध्ये जसं की चांगले अधिकारी काम करणारे होते, जसं की चिमणे सर असतील, यांनी सगळ्यांनी व्यवस्थित हे कार्यभार पार पाडलेला आहे. आणि आता खूप आशा होत्या आम्हाला की या मॅडम सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ही भरती पारदर्शक होण्यासाठी मदत करतील. कारण मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, त्यांनी धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत आणि 100% एक विमेन म्हणून आम्ही नेहमीच मॅडमच्या सोबत आहोत. परंतु आता जी तात्पुरती निवड झालेली आहे, हेही उपसंचालक कोल्हापूर विभागाचे होते, तेही चांगले आहेत. सध्या बऱ्याच संचालक उपसंचालक यांच्यावरती सध्या आपण कोर्ट केसेस किंवा काहींना सध्या म्हणजे डिबार करण्यात आलेल्या आहे, ह्या बऱ्याच मुद्द्या सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल. परंतु आता मात्र यांची इथं नियुक्ती 1 महिन्याभरामध्ये होईल आणि ते काम शिक्षण आयुक्त आहेत आपले सचिंद्र प्रताप सिंग यांच्यावरती सोपवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. आता हा पोर्टल शिक्षक भरती करत असताना जे काही आपले वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भातले हे नवीन नवीन अधिकारी येतात. लक्षात घ्या, 2022ची शिक्षक भरती अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली. त्यावेळेचे शिक्षण आयुक्त होते मांढरे सर, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचं माहीत होतं. आणि आता तुमच्यापैकी आमच्यापैकी कोणी जेव्हा कुठलाही मुद्दा कुठलाही फॉलोअपसाठी जातं तेव्हा आपल्याला आयुक्त सांगतात की शिंदे सरांना भेटा. आपण शिंदे सरांना भेटल्यावरती ते आपल्याला सर्व गोष्टी गाईड करत असतात. आता इथून पुढे खूप चॅलेंजेस असणार आहेत आपल्यासमोर, कारण पोर्टलमध्ये फक्त इतक्या सहजासहजी भरती होत नाही. विषय निहाय, संवर्ग निहाय, आरक्षण निहाय बऱ्याच ह्याच्यामध्ये कॅटेगरीज पडतात, इयत्ता निहाय, आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये किचकट किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीचा जो वेग आलेला होता त्याच्यावरती 100% परिणाम पडणार, याच्याबद्दल कोणती शंका नाहीये. कारण कोणताही अधिकारी असू दे, त्यांना वेळ लागतो. आज आपले आयुक्त वर्ष ऑलमोस्ट होऊन गेलं, मला वाटतं 2 वर्ष होत आली, तरी सुद्धा अजून त्यांची काम करण्याची पद्धत बदललेली नाहीये. कारण त्यांच्यासाठी शिक्षण विभाग हा नवीनच होता. आजही ते आम्हाला जर शिंदे सरांकडे पाठवत असतील अगदी 2 वर्ष आयुक्त म्हणून काम करत असताना, तर मग आता यांचं काय कारण, यांच्याकडे तर अजून कार्यभार येणार आहे. महेश चौतेजी सरांकडून आम्हाला सुद्धा खूप अपेक्षा आहेत की पारदर्शक पद्धती होत असताना जे काही शालेय शिक्षण विभाग नवनवीन निर्णय घेते त्याच्यामध्ये ते आमच्या सोबत असतील. त्याच्यामध्ये जो आत्ताचा एक महत्वाचा आपल्या पुढे मुद्दा आहे तो म्हणजे लिमिटेड प्रेफरन्स असतील, त्याचे आपल्याला अनलिमिटेड हवेत. सोबतच सेमी इंग्रजीची पात्रता आहे. अर्थातच इथं प्युअर इंग्लिश असेल, मराठी माध्यमाचा उमेदवार असेल, तिथंही त्याला संधी मिळायला हवी. कारण सध्या बऱ्याचशा झेडपी तुम्ही पाहताय, नपा मनपा तर ऑलरेडी इंग्लिश मिडियमच्या झालेल्या आहेत, परंतु सेमी झेडपीमध्ये चालू झालेलं आहे. आणि 2 टप्प्यामध्ये भरती आहे. शिक्षण विभागाकडे सध्या एवढा फंड नाहीये, त्यामुळे 2 टप्प्यामध्ये भरती करण्याशिवाय पर्याय नाहीये. सध्या 80% पदभरतीस मान्यता जरी मिळाली असली तरी झेडपी पदं देताना 70%च पदं देतात. त्याच्यामध्ये अतिरिक्तचा सुद्धा बोजारा जास्त आहे. त्यामुळे येणारी पदं किती हे आपल्याला जरी मार्च महिन्यामध्ये जरी समजणार असलं तरी सुद्धा हे जे सध्याचं जे समायोजन आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे अर्थातच पदं जरी कमी होणार असली तरी सुद्धा जास्तीत जास्त उमेदवारांना संधी कशी मिळेल याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा 1 बिंदू 1 भरती होते
तेव्हा लिमिटेड प्रिफरन्स आहे ना ते हजम होत नाहीये. कारण जेव्हा एक बिंदू एक भरती होणार आहे तेव्हा अर्थातच लिमिटेड प्रिफरन्स असले अनलिमिटेड असले एका उमेदवाराला एकाच ठिकाणी संधी मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये याच चौथे सरांची सुद्धा आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून भेट घेऊ आणि राऊंड लावत असताना वरच्या वर्गापासून खालच्या राऊंड वर्गापर्यंत लावण्याची आपल्याला विनंती करावी लागणार आहे. सगळं तुमच्यासाठी नवीन असणार आहे. सध्या आतापर्यंत शिक्षण आयुक्त जरी बदलले 2022च्या शिक्षक भरतीतले, तरी सुद्धा तिथला एक महत्वाचा एक खंब होता ज्याला सगळं ए टू झेड माहित होतं, ते म्हणजे माननीय राजेश शिंदे सर. आता त्यांच्याकडून सुद्धा हे सर्व जेव्हा MSc कडे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे वर्ग होईल तेव्हा मात्र त्यांच्याकडे सगळंच तिथं नवीन असणार आहे. तरी सुद्धा गोसावी सर आहेत, म्हणजे नाहीयेत असं नाहीयेत, म्हणजे यांच्यामध्ये काही सक्षम अधिकारी नाहीयेत असं नाही, परंतु नवीन गोष्ट समजायला अजूनही वेळ लागतो, जसं आमच्या आयुक्तांना आजही लागत आहे, शिक्षण आयुक्त पुणे यांना. सो पोर्टल भरतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये बरेचसे आपल्याला बदल झालेले दिसतील. आजवर आपण फक्त याच भ्रमात होतो की आता परीक्षा परिषदेकडे जाईल आणि फटाफट आपल्या पोर्टलवरती आस्थापना जाहिराती अपलोड करायला सुरुवात करतील आणि आम्हाला लगेच नियुक्ती मिळून जाईल. याच्या संदर्भातला जे अपडेट आहे ते आपण घेतच आहोत. परंतु एकच मला सांगायचं आहे, जेव्हा नवीन अधिकारी बदलतात त्यांचा दृष्टिकोन बदलत असतो. आता हे एक बिंदू एक भरती हे जर ओक मॅडम असताना तर ते एक्झिक्यूट झालंच नसतं. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं होतं की पूर्णतः अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि आताही जरी आपण ती मागणी केली असली कारण प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून, तरी ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे याचे गोष्टीचं समर्थन मी सुद्धा बिईंग ॲडव्होकेट म्हणून करते. आम्ही म्हणतच नाही की तो एकदम चांगला निर्णय आहे, परंतु टाइमली निर्णय आहे आणि योग्य निर्णय आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु त्याच्यामध्ये जो लिमिटेड प्रिफरन्सेसचा दिलेला आहे त्याच्यामुळे उमेदवारांचे बरेच हक्क आहेत हिरावले जातात आहे. कुठं ना कुठं तर जिल्हा वाईज भरती कडे हा कल वाढतोय. त्यामुळे प्रिफरन्सेस अट रद्द करा किंवा हे पसंतीक्रम वाढवून द्या याच्या संदर्भात सुद्धा आपण मागणी केलेली आहे.